दशक 7वा, समास 4था, विमल ब्रह्म निरूपण। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा बेला गेली। श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत, मला तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। ऋषिकल्पम राम भक्तम गुरु यज्ञेश्वराभिधम, चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदास बोधाभिधम। यकीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वान्तापहारी सदा, सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। विमल ब्रह्म निरूपणामध्ये आपण काल अनंत सृष्टी आणि अनंत ब्रह्मांडाचा नायक असे दोन्ही अनंतांचा विचार केला। त्यातून समर्थ म्हणाले की असारातून सार जो विवेकाने बाहेर काढू शकतो, सगळंच अनंत आहे, सगळंच अमर्याद आहे। प्रत्यक्षामध्ये ब्रह्मांड अमर्याद आहे, ह्याकडे आपलं लक्ष गेलं नव्हतं। म्हणजे ज्ञानाच्या शिवाय ह्याकडे लक्ष जात नाही। अशा प्रकारचं ज्ञान झाल्याशिवाय हे अमर्याद आहे याकडे लक्ष जात नाही। आपण मर्यादित बुद्धीने जेव्हा बघतो, विचार करतो, तेव्हा हे सगळं आपण फक्त मर्यादिताचाच विचार करतो। आपल्या देहाला सुद्धा अमर्याद समजतो। या सगळ्या सृष्टीला मर्यादित विचारांमुळे या सगळ्या गोष्टींचा मर्यादित विचार होतो। पण प्रत्यक्षात ह्या किडा कीटक मुंगी नंतर आपले विचार, हे सगळं समुद्र, त्याचं पाणी, होणारं बाष्पीभवन, पंचमहाभूत, कोणत्याही गोष्टीची कमतरता म्हणून ब्रह्मांडामध्ये कधी भासत नाही, हे सुद्धा आपल्याकडे लक्षात आलं नाही। ह्या गोष्टी संपल्या, एखादी स्पीसीज नष्ट होऊ शकते, पण एखादी गोष्ट संपली म्हणून ती गोष्ट गायब झाली असं होत नाही। आपल्याला जशी मर्यादा असते, आपल्याला सतत कमतरता जाणवते आपल्या जीवनामध्ये, कारण मायेमध्ये जाणवते, पण ती प्रत्यक्षामध्ये ब्रह्मांडामध्ये नाही। अशा या पद्धतीने आपण ब्रह्मांडाचं निरूपण ऐकलं। ब्रह्मांडही अनंत आहे, ब्रह्मांड नायकही अनंत आहे। मग हे सृष्टी होती आहे आणि राहणार आहे, होती आहे आणि राहणार आहे। पण या सृष्टीच्या नंतर, सृष्टीबद्दल नाही, क्षमा करा, सृष्टी नाही, तो होता आहे आणि राहणार आहे। ह्या सृष्टीला एक ना एक दिवस संपायचा आहे, प्रलयामध्ये विलीन व्हायचं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तरीही ती अनंत आहे।
तरीही अमर्याद असा आपल्याला त्याच्यासमोरचा विचार आपल्याला दिसला. अंश मात्र सृष्टी भीतरी बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी. नाही, ही व्हायची आहे, 14वा आहे. आता असो हे कुवाडे. आता हे जे कोडं आहे की नाही, हे कोडंच आहे एक प्रकारचं, की आम्हाला जे वाटतं ते नाही आहे आणि जे नाही आहे ते आहे. आता ह्याचं जे कोडं असं सोडवायचा प्रयत्न करायचा, एक तर सोडवायचा प्रयत्न करायचा ज्ञानमार्गाने किंवा भक्तिमार्गाने शरण जायचं, हे दोनच पर्याय आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये काय आहे? तिसरा पर्याय म्हणजे पुन्हा शॉर्टकट आहे आणि शॉर्टकटमध्ये पुन्हा मायेमध्ये अधीन व्हायचं का, हा एक महत्त्वाचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. माया म्हणजे काय आणि मायेतून सुटायचं असेल तर मायाच्या वर विचार करावा लागेल. एखादं संकट आलं, एखादं दुःख आलं तर ते दुःख माझ्याच माथी का आणि मलाच का, इतरांना का नाही, असा जर विचार करत गेला तर ते नकारात्मक होता 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 एक दिवस तो जीव अगदी स्वतः आत्महत्या करण्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. जर त्यांनी आपलं दुःख मलाच का अशा पद्धतीने जर विचार केला तर तो आत्महत्येपर्यंत जातो. अशी अनेक उदाहरणं आपण बघतो. पण त्याच दुःखामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तरच आपण त्याचा वरती विचार झाला असं म्हणू. म्हणजे मायेच्या वरती विचार झाला. मायेच्या वरती विचार कसा? जे आहे ते सहन करायचे, देणारा पाहणारा तो आहे, असा विचार जो करेल तो स्थिर राहील. आणि प्रारब्ध म्हणजे काय, भोग म्हणजे काय, जीवनचक्र म्हणजे काय आणि याचं सगळ्यांचं ज्ञान असणारे जे साधू संत आहेत त्यांना सुखदुःखाचं काहीच वाटत नाही. या 3 कॅटेगरीमध्ये आपण आपल्या गोष्टी स्वतःला तोलू शकतो. निदान पहिल्या कॅटेगरीतून बाहेर पडणं म्हणजे या सगळ्या गोष्टींचं दुःख माझ्यासाठी नाही. दुःख सर्वांना वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या काळी येत असतं आणि दुःख आणि सुख हे जीवनाचा एक भाग आहे असा विचार करून थोडंसं स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कदाचित त्या दुःखावर पाय ठेवणं असं म्हणता येईल. नाही तर दुःख 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 म्हणत आपण आयुष्य गमवू आणि पुन्हा जन्माला येऊ. त्यामुळे दुःख आणि सुख, खरं तर दुःखामधूनच आपण काहीतरी शिकू शकतो. सुखातून शक्यतो शिकत नाही. सुखातून शिकणारा म्हणजे खरंच भाग्यवान असला पाहिजे की ज्याचं सुख आहे, सगळं ऐश्वर्य आहे, सगळं चांगलं आहे, सगळं सकारात्मक आहे, परिस्थिती अतिशय उत्तम आहे आणि तरीसुद्धा जर त्यांनी स्वतःच्या मुक्तीचा विचार केला तर ते थोडं दुर्मिळ आहे. दुःखातून मुक्तीचं लक्षण साध्य होतं. म्हणजे खरं दृष्टीने विचार केला तर दुःखच आपल्याला परमात्म्यापर्यंत नेऊ शकतं. सुख नेतं ही फार दुर्मिळ अवस्था आहे की सुखात असून सुद्धा हे पूर्वपुण्यही आहे म्हणून सुखातून आपण परमेश्वराकडे वळलो. पण प्रत्यक्षात सगळी उदाहरणं अशी दिसतात की ठेच लागली की मग परमेश्वर आठवतो आणि त्यावेळी कोणीच जेव्हा दिसत नाही तेव्हा परमेश्वर दिसतो आणि मग परमेश्वर दिसला म्हणजेच मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे दुःखच खरं. हे इंग्लिशमध्ये एक म्हण आणि ती बाई सारखी म्हणायची की जे दुःख आपल्याला परमेश्वरापर्यंत नेत असेल ते दुःख काय वाईट म्हणायचं का, आणि जे दुःख आपल्याला आपला स्वतःचा जन्म संपवावा असं वाटतं एवढा मोठा नरदेह मिळून सुद्धा, तर ते दुःख येऊन सुद्धा तुम्हाला ती संधी मिळून सुद्धा तुम्ही त्या संधीचं सोनं केलं नाही. म्हणजे अवसर पाहणे, दुःखातून अवसर पाहणे ही सगळ्या वेगळी दृष्टी जर मिळाली म्हणजे मग याच्यावरती विचार करू नका म्हणतात. आता असो हे कुवाडे. आपण हा संसारिक विचार करतोय. बोलणारा सुद्धा बोलणाऱ्यावर अवलंबून आहे विचार मांडणं. संसारिक माणूस संसाराबद्दल उदाहरणं देईल. संन्यासी असेल संन्यासासारखा विचार करेल. संत असेल तो सगळ्यांना प्रेमळ रूपाने समजावून सांगेल. स्वतःचं दुःख बाजूला ठेवेल, नाहीच आहे म्हणेल, मला दुःख नाहीच आहे, आणि तो फक्त दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करेल. असे सगळे सांगणारे सुद्धा कॅटेगरी आहे. आपापल्या बुद्धीने विचार करतो आपण, मार्गदर्शन घ्यायचं बोलणाऱ्याकडून आणि आपण स्वतःचा विचार करायचा. ते म्हणतात आता हे असे कोडे जे आहेत ना ते बस झाले, अशा प्रकारचं हे आहे ते आहे, इतके वेळचं सांगतोय. मग हे सगळं संपवण्यासाठी आपल्याला फक्त शरणागती हा मार्ग आहे हे जरी लक्षात ठेवलं तरी या गोष्टीचा विचार न करता मोठमोठी संकटं पार करतो आणि त्यावेळी बाकी मेरे सद्गुरु को मैंने मेरे लिए रोते देखा है, मेरे सद्गुरु को मैंने मेरे लिए लढते देखा है. मी माझ्या सद्गुरूंना माझ्यासाठी लढताना पाहिलं आहे. माझ्या सद्गुरूंना माझ्यासाठी रडताना बघितलं आहे, त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं आहे. अशी जेव्हा भावना एखादी ज्याच्या मनात येईल, कारण दुसरं कोणी काही करू शकत नाही, ते सुद्धा प्रारब्धात बदल करत नाही, पण आपल्यासाठी तळमळतात आहे आणि दुसरा कोणता तरी मार्ग आपल्यासाठी उघडतात, असा विचार तरी करून कमीत कमी ब्रह्मांडा पलीकडे, हा ब्रह्मांडाच्या पलीकडचा विचार आहे, ही अगदी अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे.
ब्रह्मांडच तर अनंत आहे, एकच ब्रह्मांड नाही, अशी अनेक ब्रह्मांड आहेत, असे अनेक पृथ्वीचे गोल आहे, असे अनेक ग्रह अजून सापडतील, असे अनेक कृष्णविवर सापडतील, असे अनेक समुद्र सापडतील, अशी अनेक वात पोकळी सापडेल, सगळं सापडेल, तरी सुद्धा तो उरला आहे. ते सगळं सांभाळणारा कोणीतरी आहे, तो उरला आहे. हे जर ब्रह्मांडापलीकडचं ज्ञान, आता याच्याहून काय स्पष्ट म्हणायला पाहिजे? कितीही खोल जायचा प्रयत्न केला, कितीही उंच जायचा प्रयत्न केला, कितीही आभाळ फोडून जाण्याचा प्रयत्न केला, तरी तो आहेच. मग तो आहे, आणि तो मुख्य म्हणजे नुसता असून काही फायदा नाही. अमेरिकेत भाऊ आहे, त्याचा मला जर उपयोग नसेल, त्यांनी जर मला फोनच केला नाही आणि माझ्याशी काही संबंधच ठेवला नाही, तर मी म्हणेल या भावाचा मला उपयोग काय, मग मी कशाला त्याचा गुणगान गाऊ? आहे भाऊ म्हणून फक्त, असं नाही. भगवंत आहे, पलीकडे आहे, आणि तो माझ्याशी कनेक्टेड आहे. मुख्य म्हणजे कणन कण त्याला माझा माहिती आहे. माझा सगळ्याचा साक्षीदार तो आहे. भगवंत हृदयस्थ आहे, म्हणून कृतज्ञ आहे, मी कृतार्थ आहे. असं जर विचार केला तर हे ब्रह्मांडा पलीकडचं ज्ञान आहे. ब्रह्मांड फोडून ते ज्ञान मिळालं. आणि काय ज्ञान मिळालं? बाकीचं काय कळणार आहे? कळूच शकत नाही. आज साधा E=mc² आणि ओम याचा संबंध म्हणजे भौतिकशास्त्र आणि ओम प्रणवांनी जी सुरुवात झाली आहे त्याचा आणि संबंध वाचला, तर त्यांनी दोघांनीही मानलं हे सगळं आहे. हो, मानलं. कितीही मोठी हे झालं, दोघांचं मिळून एकत्रित असा विचार केला की स्पंदन आहे, ऊर्जा आहे, पदार्थ आहे आणि परिवर्तन आहे. आणि परिवर्तन आहे हे जर त्यांनी मानलं, दोघं जण एकत्र झाले, म्हणजे परमार्थ म्हणजे आपला हा जो विचार आहे, धार्मिक विचार आणि फिजिक्स भौतिकशास्त्र हे सगळे एकत्र झाले. पण एकत्र झाल्यावर दोघांनी एकावर एकमत केलं, हो तुमचं त्याच्याप्रमाणे आहे ऊर्जा आणि इकडचा पदार्थ, या दोघांवरती एकमत झाल्यानंतर शेवटी म्हणाले दोघंही जण की हे सगळं परिवर्तनशील आहे. धार्मिकही म्हणाला आणि भौतिकशास्त्र जाणणारा तोही म्हणाला परिवर्तन आहे. मग दोघं म्हणाले आम्ही हेच तर म्हणतोय परिवर्तन, पण हे जे परिवर्तन आहे तिथपर्यंत तुमचा आणि माझा विचार सारखा आहे. परिवर्तन आहे हा या ब्रह्मांडाचा प्रकृतीचा नियम आहे. इथे भौतिकशास्त्रही मानत आहे आणि वैदिक शास्त्रही मानत आहे दोघांनी. आणि काशीचे गुरु आहेत, त्यांनी जो विचार मांडला, त्यांनी अतिशय उत्तम फिजिक्सचा अभ्यास करून तो विचार मांडला. दोघंही आम्ही एका याच्यावरती स्थिर झालो, हो ऊर्जा आहे. आणि ते म्हणाले पदार्थ आहे, हे सगळं परिवर्तनशील आहे. आम्ही ऊर्जेला महत्त्व देतो, तुम्ही पदार्थाला महत्त्व देता. पदार्थही परिवर्तनशील आहे, ऊर्जाही परिवर्तनशील आहे. कशी? हा आत्मा या शरीरातून निघतो आणि दुसरीकडे जातो, असं मानणारे मी आत्म्याला सुद्धा परिवर्तनशील म्हणतो. हे पदार्थाला शिवाय परिवर्तनशील म्हणतात. मग दोघं एकमत तर झालं कमीत कमी की ऊर्जा आणि पदार्थ दोन्ही परिवर्तनशील आहेत. पण ऊर्जा ही अखंड आहे, पदार्थ हे परिवर्तनशील असलेली ही जी गोष्ट आहे ती इथे संपून जाते. पदार्थ हा संपून जातो. त्यांनी शवावरती अंत्येष्टी संस्कारावरती त्यांनी सांगितलं, अंत्येष्टी संस्कार जेव्हा होतो तेव्हा हे सगळे शरीरातले पदार्थ आपण जाळून टाकतो. अग्नी हा याच्यातला मधला दुवा आहे. पंचमहाभूतांमधला जो अग्नी आहे तो ह्या गोष्टी सांभाळणारा दुवा आहे. इथल्या इथे संपवतो आपण, ऋण संपवतो. देह त्याच्याकडून घेतला आणि तो पंचमहाभूतात दिला. हे समर्पण आहे म्हणे जीवाचं. आपल्याला कळत नसलं तरी देव आपल्याकडून करून घेतो. मग परिवर्तन कशाचं? परिवर्तन झालं का मग देहाचं? नाही. देह होता, निघून गेला. पृथ्वी होती, निघून गेली. आमचा जो परमात्म्याबद्दलचा विचार आहे तो बाकी ऊर्जा असल्यामुळे ते संपत नाही. इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. ती फक्त ट्रान्सफॉर्म होऊ शकते, ती जिवंत राहते. म्हणजे ते भगवंत तत्व जे आहे ते फक्त सत्य आहे. परिवर्तन दोघांमध्ये आहे, पण ते परिवर्तन या देहातून निघून दुसऱ्या देहात जात आहे. आणि नुसत्या साध्या नाही, कधी जडात जातं, कधी चेतनात जातं. आणि आपलं जे परिवर्तन आहे, तुमचं म्हणजे भौतिकशास्त्राचं जे परिवर्तन आहे ते संपून जातं. देह घेतला आणि जाळून टाकेपर्यंत त्या देहाचं जर आपल्याला दिसतं तर परिवर्तनाचा उपयोग फक्त वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, गेला क्षयाकडे आणि शेवटी संपला. तो संपलेला दिसला देह. तसाच काय संपलेलं दिसलं? पृथ्वी ब्रह्मांड सुद्धा संपलेलं दिसतंय ना शेवटी प्रलयाच्या वेळी. म्हणजे तुम्ही ज्या पदार्थांवरती विचार केला तो शेवटी संपला आणि हे स्पष्ट दिसतंय डोळ्यांनी. यावर तरी एकमत होईल आता, असं आचार्य बोलले. आचार्य म्हणाले मीही मानतो आणि तुम्हाला तुमच्या बुद्धीला अगदी प्रणाम करतो. तुम्ही जे शोधून काढलं त्याला अगदी प्रणाम करतो. तुम्ही आणि मी परिवर्तनावर एक झालो हे सुद्धा मी मानलं.
पण तुमचं जे परिवर्तन आहे ते एक दिवस संपलं, आमचं जे परिवर्तन आहे ते कधीच संपत नाही या विचारांचं. आमचं म्हणजे या विचारांचं परिवर्तन कधीच संपत नाही, कारण ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा पुन्हा मोठ्या ऊर्जेमध्ये स्थिर राहते. म्हणून ते म्हणतात की इथली बीजं घेऊन, चांगली बीजं घेऊन भगवंत प्रलयानंतर ती नाव पाठवतात, त्या नावेमध्ये चांगली बीजं पुन्हा उचलून नेतात. परिवर्तनाचा नियम या ठिकाणी कुठे लागू पडला? परिवर्तनाचा वर गेले आणि पुन्हा प्रलय संपला, प्रलय झाला, कल्प संपला, कल्पांत झाला आणि पुन्हा जन्माला आले. आमचं संपत नाही म्हणतात धार्मिक, म्हणून त्याचा शोध घेणं आपल्याला शक्य नाही आहे. म्हणजे दोन्हीकडून मानल्या अनादर केलेला नाही बुद्धीचा सुद्धा, कारण बुद्धी एवढी झेप घेणं E=mc² ते प्रूव्ह करणं ही सोपी गोष्ट नाही. तुमच्या बुद्धीला प्रणाम आहे म्हणे, पण ते जे परिवर्तन आहे ते परिवर्तन आपल्या अंत्येष्टीमध्ये, म्हणजे आपला वैयक्तिक विचार केला तर देह संपतोय ना, पंचमहाभूतांपासून घेतलेला देह तो इथे आपण संपवतो ना. ज्याचं ज्याचं तत्व ज्याच्या त्याच्यामध्ये विलीन होतं, म्हणजे तत्व शिल्लकच आहेत ना. हे जरी देहाबद्दल विचार केला तसंच ब्रह्मांडाचं आहे. ब्रह्मांडही पदार्थांनी भरलेलं आहे आणि भरलेल्या पदार्थाचं भरलेलं असून सुद्धा एक दिवस ते सगळं नष्ट होतंय हे डोळ्यांनी बघतोय. हे तरी कमीत कमी डोळ्याला जाणवतंय का? आता जाणवेल. आतापर्यंत जाणवलं नाही, पण आता जाणवेल. मग हे परिवर्तन महत्त्वाचं, लक्षात घेण्यासारखं का वैदिक पद्धतीने सांगितलेलं परिवर्तन आणि पटण्यासारखं आहे. पुनर्जन्म मानतोय आपण, मागच्या जन्मी काहीतरी कर्म केले म्हणून आपण या जन्माला आलो आहे. हे जर आपली ट्रान्सफॉर्म झालेली ऊर्जा आहे तर आतल्या ज्या ऊर्जेला महत्त्व देणं, एवढं लक्षात घेतलं आणि ती ऊर्जा त्याच्याशी संबंधित आहे, तो आपला आहे, मी त्याचा आहे, एवढ्या लेवलवर जर विचार केला तर आता हे कोवाडेच हे कोडच संपवा म्हणतात. आता किती वेळा आणि वेगवेगळ्या एका गोष्टीवर पुन्हा वेगळे विचार निघतात की काल जे बोलली या कवाड्यावर हे नसेल कदाचित, पण आज वाचल्यानंतर किंवा आजच्या चिंतनानंतर आपल्याला आणखी एक वेगळा विषय मिळतोय की ब्रह्मांडातलं ब्रह्मांडात राहत आहे. म्हणजेच ब्रह्मांड सांभाळणारा कोणीतरी ब्रह्मांड नायक आहे. तर नाव काही देऊ, ती शक्ती देऊ, ती ऊर्जा देऊ, ती विद्युल्लता असेल, काय असेल आपल्याला कुठे माहिती आहे. मग त्याच्यावरती विचार न करता हे कोडं जर संपवलं आपण मनातल्या मनात, हे कोडं जर संपलं तर ब्रह्मांडा पलीकडे काहीतरी मिळत आहे, ब्रह्मांडाच्या पलीकडे काहीतरी जाता येतं आणि हे फक्त मनानेच जाता येतं. आता मला अमेरिकेत जायचं असेल तर किती कष्ट आहे की लाखो रुपये खर्च तिकीट काढून, मध्येच भीती आहे पुन्हा विमान पडायची. या सगळ्या गोष्टी मला या ठिकाणी मला वैयक्तिक करायच्या असतील त्यामध्ये अडचणी आहे, पण मनाने मला कुठेही जाता येतं. आता मी सध्या माझ्या भावासोबत कॉफी पिते, असं जरी मी मनाने विचार केला तर आनंदाने पिऊ शकते. आता ब्रह्मांड नायकाच्या सोबत आहे असं जर मनाने विचार केला जाऊ शकतो. तिथे कोणी विमान पाडत नाही आणि काहीच नाही. म्हणजे शेवटी ऊर्जा आणि पदार्थामध्ये फरक आहे आणि पदार्थ हा परिवर्तनशील असून नष्ट होणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल आज आपल्याला मिळाला की पदार्थ हा परिवर्तनशील आहे, जसा आत्मा परिवर्तनशील आहे, ऊर्जा परिवर्तनशील आहे. पण पदार्थ हा परिवर्तन घडता घडता शेवटी तो लयाला जातो. वर्धमान जे जे चाले मार्गरे क्षयाचा, क्षयच होणार आहे त्याचा. त्या पदार्थातून पुन्हा तोच देह जर पुढे आला तर भूत म्हणून पळतील सगळे. त्यामुळे त्याला मरणच आहे, त्याला दुसरा पर्याय नाही. पण जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कोणत्या रूपामध्ये पुन्हा प्रकर्षित होईल याचं ज्ञान जरी नसलं तरी ती होते. मग हे जे कोड आहे ते सुटल्यासारखं आपण जर केलं तर मनाने आपण त्याच्याशी जोडू शकतो. हाच तर योग आहे. पदार्थांशी जो जोडला जातो तो भोग आहे आणि त्या पदार्थांच्या व्यतिरिक्त ऊर्जेशी जो जोडला जातो तो योग आहे. आणि तो हा जो योग जोडला गेला तर ब्रह्मांडापलीकडे आपण जोडला जातो. याला काही इंधन लागत नाही, याला काहीच लागत नाही. फक्त मनाची इच्छा पाहिजे की आपल्याला हे सगळं सोडायचं आहे आणि त्याच्यावर जाऊन आपल्याला काहीतरी विचार करायचा आहे. विचार करायचाच नाही आहे. माझी सगळं खरं शब्दच संपतात आहे. वर जाऊन विचार करावा म्हटलं तर म्हणलं विचाराचीच गरज नाही. फक्त आपण शांतपणे त्याच्या संबंधित मी त्याची तो माझा एवढ्या विचारावरती राहणं तेची आता निवाडे उमजून जाऊ. आता हेच उमजून जाऊ म्हणतात, बाकी काही उमजायची गरज नाही. समर्थांना नमस्कार. या सगळ्या गोष्टी सांगत असताना समर्थांनी किती वेगवेगळ्या पद्धतीने समजावलं. वेगवेगळ्या पद्धतीने आपण हलक्या बुद्धीने का असेल आपण चिंतन केलं, पण त्यांचे विचार अगदी शाश्वत विचार मनाला पटले तर मग ब्रह्मांडा पलीकडे आपण जाऊ शकतो असं जर एखाद्या व्यक्तीला वाटलं तर जीवनाचं सार्थक झालं. मग आता ब्रह्मांडी कालवले, ब्रह्मांडामध्ये कालवल्या जातं. आपण साध्या माईक गोष्टींनी जर विचार केला तर एखादी गोष्ट जर एखाद्याला दिली तर पूर्णपणे कालवल्या जात नाही आपली मती की हे दिलं
म्हणजे माझं आहे, मी दिलं. आणि जे काही विचार मर्यादित विचार असतील ते आपण करतो. असतं भरपूर आपल्याजवळ, पण देत असताना मर्यादित विचार करतो. पण हे ब्रह्मांडामध्ये कालवल्या गेलं, म्हणजे ब्रह्म सगळीकडे पसरलं, सगळीकडे भरला घनदाट हरी दिसे. हेच तर वाक्य पुन्हा पुन्हा. मी तर म्हणते ह्या सगळ्या ज्ञानांच्या पेक्षा नुसतं या लोकांनी जे सांगितलं ना तेवढं ऐकलं तरी हे सगळं आपोआप घडणार आहे. भक्तांना घडतं. भक्तांना ज्ञान नसतंच, नाही तरी आपल्याला आवड आहे म्हणून आपण ऐकतो आणि वाचतो आणि चिंतन करतो. प्रत्यक्षामध्ये भक्तांना हे आपोआपच मिळतं. त्यांना हे माहिती नसेल, या सगळ्या गोष्टी काय आहे, ऊर्जा काय आहे, पदार्थ काय आहे माहिती नसेल, पण तो आहे हे माहिती असल्यामुळे त्यांना अशी काही गोष्टी नाही. ब्रह्मांडामध्ये कालवलं आहे जे सगळीकडे, तुम्ही त्याला बघा. मग पदार्थापासून पदार्थाशी व्यापून ठेवले. पदार्थ आहे इतकं महत्त्व त्या पदार्थाला, इतकं महत्त्व त्या ब्रह्मांडाला, इतकं महत्त्व या सगळ्या देहाला. देह आपण एक चिंतनाचा विषय आहे. देहाला, नावाला इतकं महत्त्व आहे, पण त्याला व्यापून उरला आहे तो, एवढं लक्षात ठेवायचं. देहाला व्यापून तो उरला आहे आणि जो आपल्याजवळच बसला आहे, आपल्याजवळ बसला आहे, प्रत्येक क्षणाक्षणाचा हिशेब ठेवतो आहे. बरं, हिशेब काही रागाने ठेवत नाही आहे, तो रागवतही नाही आपल्याला आणि प्रेमही करत नाही. प्रेमही करत नाही, रागवतही नाही. आपल्यालाच आपल्या बुद्धीला पटतं, आता आपलं चांगलं झालं वाटतं, आपण समर्थांच्या लाडके झालो वाटतं, हा आपलाच विचार आहे, ते प्रत्यक्षात काहीच करत नाही. मग असं कालवल्या गेल्यामुळे पदार्थांना ते व्यापून उरलंय, म्हणजे देहाला व्यापून तो उरला, हे तर निश्चित पक्का झाला आज. महाराजांच्या कृपेने एवढं तरी समजेल की देहाला तो व्यापून उरला, म्हणजे देह जरी गेला तरी तो होता आहे आणि राहणार आहे, हे समजलं. भलेही कोणत्या योनीत असो, सर्वांमध्ये विस्तारले, सगळ्यांमध्ये विस्तारला. पूर्णच्या पूर्ण नाही गेला तो त्यांच्या देहामध्ये, म्हणजे पूर्ण तो परमात्मा देहामध्ये आला नाही, अंश रूपाने आल्यामुळे तो दिसत नाही. तो पूर्ण देह मोठा आणि त्याचा अंश लहान जो दिसो. आता मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये अंतःकरण कुठे समजतंय, कुठे प्रेम समजतंय. काही गुण इंग्लिशमध्ये म्हणतात ना की हे जे गुण आहेत ते गुणांना नाव देता येत नाही, मोजता येत नाही, असं काहीतरी जे लपून बसलं ते अंश मात्राने. आणि आपण नेहमी विचार केला आहे की सूक्ष्म तत्व जास्त पॉवरफुल असतं स्थूलापेक्षा, आणि आपण स्थूलाला महत्त्व देतो, त्यामुळे सूक्ष्माकडे लक्ष जात नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ब्रह्मांड कालवले, ब्रह्मांडी कालवले, म्हणजे अशा पद्धतीने ब्रह्माला हातपाय फुटले, धुमारे फुटले आणि त्यांनी ब्रह्मांडाची सृष्टीची निर्मिती केली. भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्हाला अशी अशी पृथ्वी आणि असे असं चालू द्यायचं आहे. 4 युग जे आपल्याला सांगितले ते असे चालू द्यायचे आहेत आणि त्यामध्ये येणारे जाणारे चालू. शो मस्ट गो ऑन, शो सुरू राहायला पाहिजे. किती गोंधळ झाला तरी मी आहे सांभाळणार. अति गरज पडली तर मी घेतो जन्म आणि करतो सगळं व्यवस्थित, तुम्ही फक्त पृथ्वीची निर्मिती करा. म्हणून ते काही कशात मध्ये बोलत नाही. आपल्यालाही काही समजत नाही जोपर्यंत त्यांची कृपा होत नाही. मग असं सांगितलं, ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून ठेवले, सर्वांमध्ये विस्तारले, अंश मात्रे. सगळ्यांमध्ये विस्तारले आणि अंशरूपाने राहिले. किती कठीण गोष्ट आहे. म्हणून विरोधाभास हा जी गोष्ट मला आवडते ना नेहमी, पूर्ण जीवन विरोधाभास आहे. चांगलं वाईट, सुख दुःख, दारिद्र्य आणि श्रीमंती, या सगळ्या विरोधाभासाच्या वर एक पूर्ण असं कॉईन जसं असतं, या बाजूला सुख आणि या बाजूला दुःख, पण कॉईन तर पूर्ण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्णत्वाने जर विचार केला तर बाकी लक्षात येतं, सगळ्यांमध्ये अंशरूपाने आहे. म्हणजे कोणीही सगळं वाईट नसतं, कोणीही सगळं चांगलं नसतं. कुणाच्या जीवनात फक्त सुखच असतं असं नाही, कुणाच्या जीवनात फक्त दुःख असतं असं नाही. बरोबर बॅलन्स केलेला आहे. याच्यावरती सुद्धा आपण काल चिंतन केलेलं आहे की नुसतं दुःख 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 माणसाला उठताच येत नाही असं होत नाही. कुठे ना कुठेतरी आशेचा किरण मिळतो आणि त्यातून तो सावरतो आणि मुक्त होऊन जातो. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासते, त्या ब्रह्मामध्ये सृष्टी भासते. आता आपण नाही जरी समजलं तरी म्हणू की हा भास आहे, हा सगळा भास आहे. याच्यासाठी आपण काळाचं उदाहरण घेऊ शकतो, आपल्या वयाचं उदाहरण घेऊ शकतो, आपल्या बुद्धीचं उदाहरण घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी भासरूपानेच होत्या. लहानपणी एवढंसं असलेलं शरीर मोठं होतं, पण लहानपण पुन्हा मिळत नाही. तारुण्य होतं काही काळपर्यंत, वृद्धावस्था आली की ते मिळत नाही. वृद्धावस्थेच्या नंतर जेव्हा येतं मरणाचा काल, तेव्हा वृद्धावस्था बरी वाटते की मरणापेक्षा वृद्ध होतो तरी बरं होतं. हे जर हातातून निसटत आहे सगळं आणि शेवटी हातात जर काहीच राहत नसेल. काल मकरंद बुवांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितली. एका साधूला म्हणे खूपच थोडासा
असं वाटत होतं की मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आणि खरंच कडक होते. कोणालाही मानत नव्हते. कोणी म्हटलं त्यांना की माझ्या घरी या, तर ते म्हणायचे मी कोणाकडे जात नाही. मी फक्त झाडाखाली बसतो आणि प्रवचन करतो. ज्यांना यायचं आहे त्यांनी यायचं. माझा कुणावरही विश्वास नाही म्हणे. ह्या दृष्टीने मी तुमच्या घरी येत नाही. असाही विचार करायला नको, असं त्यांचं म्हणणं आहे. की कुणीच खरं नाही, फक्त मला जे समजलं आहे ते खरं आहे, असं जेव्हा त्यांनी म्हटलं, त्यांचाही सुद्धा अहंकार जाणार आहे. अतिशय चांगले सद्गुरू. आणि मग खाली बसून भाषण करायचे. आणि तेवढं झालं, प्रवचन झालं की आपले सगळे आपापल्या घरी निघून जायचे. हे आपलं थोडंसं भाकरी खाऊन झोपायचे. अतिशय संन्यस्त जीवन. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. एक व्यक्ती म्हणाला की नाही माझ्याकडे चल आज काही झालं तरी. ते म्हणाले की नाही, मी जो खोटं बोलला नाही आयुष्यात त्याच्याकडे तर कधीच जात नाही. असा तू आहे का? तर तो म्हणाला मी माझ्या परीने तर खोटं बोललेलं नाही आहे, तर तुम्ही माझ्याकडे या. म्हणे मी परीक्षा कडक घेतो. तर त्यामुळे परीक्षाही घ्यायला हरकत नाही. उलट जशी परीक्षा घ्याल तितकं मी तावून सुलाखून निघेल. तुम्ही या, माझी इच्छा आहे. मग त्यांनी त्यांच्या घरी गेले. गेल्यानंतर पहिल्याच 2-3 गोष्टीमध्ये त्यांना असं समजलं की हा व्यक्ती अतिशय अतिशय पोचलेला आहे. म्हणजे आपण जो इतकं नाटक करतोय एवढं साधुत्वाचं, तर तो गृहस्थ असून सुद्धा अतिशय म्हणजे सर्व दृष्टीने प्रगत. ते 3 प्रश्न आहेत त्याचे, ते सांगत बसलो तर वेळ जाईल. पण या तिन्ही प्रश्न, पहिल्या प्रश्नापासून त्यांना धक्का बसतोय. हे उत्तर देतोय, ते उत्तर देतोय, त्याची बायको तशी उत्तर देते, त्याची मुलं. त्यांनी एक साधा एक प्रश्न आहे तो की आल्या आल्या जेव्हा म्हटलं की तुम्हाला मुलं किती आहे, तर लागलीच त्याची बायको समोर आली. 3 मुलं समोर आले आणि 3 मुलांनी यांना नमस्कार केला. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला. पहिला प्रश्न तो वेगळा आहे. दुसरा प्रश्न विचारला, तुम्हाला मुलं किती आहे? तर त्यांनी सांगितलं एकच मुलगा आहे. तर हा म्हणाला खोटं बोलत नाही म्हणतो, मी खोटं बोलणाऱ्याच्या घरी येणार नाही. तू मला एक मुलगा सांगतो आणि तुझ्या बायकोनी आत्ताच तर ओळख करून दिली 3 मुलांची. हो म्हणे. मी अरे आवाज दिले 2 मुलांना. एका मुलाला आवाज दिला तर तो मुलाला म्हणे अरे ये महाराज आले. तो म्हणाला आत्ताच तर बाबा नमस्कार केला, मी कशाला येऊ. दुसराही तसंच बोलला, आत्ताच तर करून गेलो, पुन्हा कशाला बोलवत आहे. तिसरा बाबांनी बोलवलं, आला, त्याला नमस्कार केला आणि निघून गेला म्हणा हा माझा मुलगा आहे, एकच मुलगा आहे. जो पुढे नेणार आहे माझं सगळं, असा करणारा मुलगा जो आहे तो एकच आहे. असं जेव्हा तो प्रत्येक वेळी त्याच्या जीवनाकडे बघत होता. या सगळ्या गोष्टी, मी किती वर्षाचा आहे म्हटलं तर आम्ही दोघं 5-5 वर्षाचे आहे म्हणे. जेव्हापासून जितका आमचा सत्संग घडला तेवढंच फक्त आमचं वय आहे, बाकीचं निरुपद्रवी जीव आहे म्हणे. सगळं आमच्यासोबत जे जाणार आहे. तुझ्याजवळ किती पैसा आहे? तर म्हणे इतके 10,000 रुपये, काही 500 रुपये. पाहिलं तर श्रीमंत वाडा. तर ते म्हणे जितकं दान झालं, जितका धर्म झाला, जितकं पुण्य झालं तेवढाच फक्त हिशोब मी ठेवला, बाकीचं सगळं इथलं वायाच जाणार आहे म्हणे. हे सगळे जेव्हा ऐकले त्यांनी गोष्ट त्या साधूनी, त्यांनी अक्षरशः समजलं त्याला की ह्या संसारात राहून सुद्धा तो किती मुक्त आहे. मग या सगळ्या मुक्तीच्या गोष्टी नुसत्या करण्यापेक्षा जो प्रत्यक्ष समोर आहे त्याचा सुद्धा अहंकार त्यांनी बाजूला केला. म्हणजे कोणत्याच गोष्टी खऱ्या नाही, कोणत्याही गोष्टीचा अट्टहास साधू असून सुद्धा त्याला नम्रतेने ऐकून घ्यावं लागलं. 3 वेळेस त्याला धक्का बसलाय. मग असं जीवन जर तो जगत होता आणि म्हणून भगवंतांनी बरोबर त्याच्यासमोर त्याला आणलं आणि या सगळ्या गोष्टींची उकल झाली. मग हे उकल करून घेण्याच्या मागे लागायचं कशाला? आहे तसं जीवन साधं जर जगत गेला तर साधूलाही हे परीक्षा द्याव्या लागतात आणि संन्यासालाही द्याव्या लागतात आणि गृहस्थाला तर परीक्षाच परीक्षा आहे. पण असं असताना अंशमात्रे असा सगळ्यांमध्ये जो बसलाय, मग आपण म्हटलं की फक्त माझ्याजवळ आहे, याचा मला शोध लागला. बरं, मला शोध लागला माझ्याजवळ. अरे अंशरूपाने त्याच्यातही हे त्याला दाखवायचं होतं ना त्या साधूला. अशा जेव्हा गोष्टी जीवनात घडतात तेव्हा प्रत्येकाचेच डोळे उघडतात आणि डोळे उघडणे यासाठीच तर जीवन आहे. मग अंशमात्रे सृष्टीभितरी बाहेरी मर्यादा कोण करी. आणि सगळे ब्रह्मबंडांतरी माईल कैसे. सगळं ब्रह्मांडाच्या बाहेर पण आहे, आतमध्ये आहे. मावेल कुठे? मावत नाही असं ब्रह्म आहे हे. असं हे जे तत्व आहे ते मावणारं नाही आहे. अंशमात्रे सृष्टीभितरी बाहेरी मर्यादा कोण करी. आता हिची बाहेरची अमर्याद स्वरूप आहे ते कोणाचं आहे? या सगळ्या गोष्टींचा बघा, पुन्हा 7ही समासांपर्यंत आलो तरी सुद्धा रामांचा उच्चार नाही. त्यांचा अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पती, माझं कुलदैवत असताना सुद्धा अजून रामाचा उच्चार नाही. परब्रह्म रूपात नाही, निर्गुण रूपात नाही, सगुण रूपात नाही, कोणत्याच रूपात नाही. ब्रह्माबद्दल बोलतात. मग ब्रह्माबद्दल बोलत असताना असं हे ब्रह्म आहे आणि असं हे ब्रह्म म्हणजेच आमचे प्रभू राम आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे त्यांना म्हणायचं आहे, पण त्यांनी अजूनपर्यंत याचा उच्चार केलेला नाही. अमृतामध्ये आकाश सगळे साठवता प्रयास आणि म्हणून त्याचा अंश बोली जेतो. आता सगळीकडे जो साठवलेला आहे त्या अमृतामध्ये साठवलेला सुद्धा आकाश आहे. घटामध्ये साठवलेला आकाश आहे. अरे आपल्याला काय गोष्टी दिसतात.
आपल्या या डोळ्यांनी काय दिसतं? आणि लागली तसं वाटतं सगळं तर दिसतं. जे दुर्बिणीला दिसत नाही ते माझ्या डोळ्याला दुर्बीण लावल्याशिवाय जे दिसत नाही ते माझे डोळे, किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे माझा, असं म्हणून अभिमान करायला पाहिजे. पण तसं प्रत्यक्षात सूक्ष्म आपल्याला काय दिसतं? काहीच दिसत नाही. मग आपल्याला जे आकाश होतं घटामध्ये, दिसलं होतं का समर्थांनी सांगेपर्यंत? आणि दिसलं तरी त्याचा काही विचार केला का? त्यावर मी गृहीत काय धरलं यावरती आपण लिहिलं आहे की आपण सगळ्या गोष्टी गृहीत धरतो. घर आपण बांधलं तेवढं फक्त गृहीत धरत नाही. मी एवढा पैसा खर्च करून घर बांधत ते गृहीत धरत नाही, आणि बाकी सगळं गृहीत धरतो. आपल्याला चांगल्या ज्या गोष्टी मिळाल्या त्या सगळ्या गृहीत धरतो. म्हणजे दृष्टी फक्त त्या आपल्यावरच असते, बाकी असलेल्या गोष्टींवर दृष्टी नसते की भगवंतांनी डोळे दिले, 2 हात दिले, पाय दिले, बुद्धी दिली, याच्याकडे लक्ष नाही. आणि म्हणून ह्या घटामध्ये आकाश होतं म्हणजे असतं, होतं म्हणजे काय असतं, ते कुठे लक्ष गेलं? सगळे साठवता प्रयास, म्हणून त्याचा अंश पोलीस येतो. आणि समजा ते जेव्हा फुटतं तेव्हा लक्षात येतं की घटाचं, आणि तेही लक्षात येत नाही. फुटल्यानंतर घटातलं आकाश आणि हे आकाश एक होतं, ह्याकडे दृष्टी जात नाही. मग ह्याकडे साठवण्याचा जो प्रयत्न करतो, त्या घटामधले बाकीच्या गोष्टी साठवण्याचा जो प्रयत्न करतो, तो अंश आहे असं वाटतो, आणि त्या अंशाकडे आपण फक्त बघतो, बाकी खऱ्या अंशाकडे आपलं लक्ष नसतं. खूपच मोठा सिद्धांत आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली काहीच सांगितलेलं नाही. जे आत्तापर्यंत सांगितलं म्हणजे नेती असं वाटायला लागलं मला. ते वेदांचे जे शब्द आहेत, हे नाही आणि ते नाही, पण काय आहे ते नाही मधूनच सांगतात आहे. हे नाही आणि ते नाही, मग आहे काय? उरलेलं. मग ते सगळंच नाही आणि उरतंय तो दशांगुळे उरला, तो उरतोय फक्त आता, असं सांगता सांगता ब्रह्म तैसे कालवले, तसं ब्रह्म कालवल्या गेलंय. परी ते नाही हलवले, पण ते हलवलं नाही बरं. एकदा दिलं आणि संपलं असं होत. म्हणून काल आपण जे विचार केला की त्यांच्याजवळचा वायू संपला म्हणून जन्म देऊ शकत नाही, आणि अग्नी संपला म्हणून काही होऊ शकत नाही. सूर्यप्रकाशच कमी पडला सूर्याला, अग्नीच नाही म्हणजे प्रकाशच नाही त्याच्याजवळ, असं कधी होत नाही. कालवलं आणि हलवलं नाही. म्हणजे सर्वांमध्ये परिसंचले संचलेपणे, सगळ्यांमध्ये त्यांचा विस्तार आहे. सगळ्यामध्ये आणि सतत, सगळ्यामध्ये आणि सतत. या सगळ्या गोष्टीचा किती महत्त्व. अहमेवा समेवाग्रे सर्वत्र सर्वदा, त्याचं शेवटची ओळ आहे चतुश्लोकी भागवताची, सर्वत्र आणि सर्वदा. ही कधीतरी कोणती गोष्ट असते आपल्याजवळ सर्वत्र आणि सर्वदा? सर्वदा आणि सर्वत्र असं आपल्याजवळ काहीच नाही आहे. आणि सर्वत्र आणि सर्वदा एवढ्याच गोष्टी भगवंताच्या म्हटलं तरी सच्चिदानंद रूप समजतात. काहीच कधी संपत नाही. आणि संपलं प्रलय झाला, कल्प संपला तरी सुद्धा तो आहेच. पुन्हा निर्मिती करायला तयार, काही कमी नाही आहे. उलट पुन्हा जास्त जोमानी बाहेर येईल. कारण आता तरी प्रदूषणामुळे आपण त्याच्यावरती आपण नियंत्रण आणलंय थोडं, पण संपला पाऊस म्हणत असताना पुन्हा 10 वर्षांनी येतोच कुठून? संपला म्हणतात, तुम्ही इतकं वाईट वागता, इतकं प्रदूषण करता, असं आता कसं पाणी येणार बरं? असे बोलता बोलता हे पावसाच्या धारा लागतात. ते जयंत कुलकर्णी तशी तेच म्हणे, गंगेचं पाणी आटलं म्हणता हे भरून भरून गंगा वाहते. मग हे सगळं होतं कसं? आटलं आपणच आपल्याला दोष देतो ना, की इतकं प्रदूषण आपण केलं, कसं गंगेला पाणी येईल, कसा पाऊस येईल, कसा समुद्र. काही फरक पडत नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढे घेत राहणार आहे. आपापल्या प्रारब्धाने लोक पाण्याने मरतील, जास्त पाण्याने कमी पाण्याने मरतील, ते प्रारब्धाने, पण त्याचं संपलं म्हणून मेले असं होत नाही. किती मोठी संकल्पना आहे, सर्वत्र सर्वदा. भगवंतावर बोलावं तितकं थोडं आहे. आता कृष्णावतार सुरू असल्यामुळे तर संपतच नाही विषय. प्रत्येक वेळी एकच एपिसोड घ्यायचा ठरवलाय एक अवताराचा, याचे 2 झाले तरी अजून 2 करावे वाटत आहे. आता कृष्णावतारच तसा आहे, 2 कंप्लीट झाले, 1-1 तासाचे पूर्ण एपिसोड. कमी बोलायचं, फास्ट बोलते तरी संपत नाही. काय करावं? हे राहिलं ते राहिलं, मग तो उरतोच ना. ह्याचा अनुभव जर घेतला तर तो उरतोच आहे. पंचभूती असे मिश्रित. आता पंचभूतांमध्ये मिश्रित आहे. नुसता एक वायूसुद्धा भयंकर आहे. नुसता एक अग्नी, आप, तेज, वायू, पृथ्वी सगळंच तर अनंत आहे, पण त्याच्यामध्ये मिश्रित तो आहेच. त्याच्यामध्ये मिश्रित आहे, परंतु पंचभूतातीत एवढं असून पंचभूतांच्या बाहेर आहे. पंचभूतांमध्ये मिश्रित आहे, ब्रह्मांडामध्ये मिश्रित आहे, सगळ्यांमध्ये मिश्रित आहे, तरीही तो आहेच. असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे? आपल्या बुद्धीच्या सगळ्या परे गोष्टी आहेत. म्हणून ब्रह्मांडा पलीकडे आता असो हे कुवाडे, ते ब्रह्मांडा पलीकडे त्याची आता निवाडे अमुज न जाई. मग हे सगळ्या ज्ञानापेक्षा नाही का आपली श्रीकृष्णाची लीला करत ऐकत जर आपण जीवन घालवलं ना,
तरी आपल्याला आनंदच मिळणार आहे. आता त्याचंच चरित्र आहे असं वाटायला लागलं की त्याला बांधायचा प्रयत्न केला, दोरीनी बांधल्या गेला नाही. तसंच आहे, आम्ही बांधायला प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, सापडत नाही. प्रेम केलं, सापडून जातो. तर या सगळ्या गोष्टी कृष्णचरित्रात आहेतच, हे समर्थांनी ज्ञानस्वरूपात दिल्या. मग आता त्यांनी म्हटलं पंचभूती असे मिश्रित. सगळ्यात कठीण काय आहे? म्हणजे आपण पर्वत आणि नद्या ह्या सगळ्यांपेक्षा, झाडांपेक्षा आणि विविध प्रकारचे वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी, कीटक, आपण स्वतः विविध प्रकारचे किती वर्षांपासून आपल्या पिढ्या चालल्यात, त्याच्याही पेक्षा जर विचार केला तर सगळ्यात कठीण पहिली गोष्ट काय आहे? पंचमहाभूत. मग पंचमहाभूतांमध्ये ते मिश्रित आहेच. त्याच्यात सुद्धा ते आहे. बरं, त्याच्यात आहे, परंतु पंचभूतातीत आहे. मग त्याचं उदाहरण आपण एकदा रामाच्या प्रसंगामध्ये सांगितलंच होतं. पंचमहाभूतांच्या तीत असून विसरले कसे रामा तुम्ही? तुम्ही कसे विसरले की पंचमहाभूतांना नियंत्रणात ठेवायला तुम्ही आम्हाला सांगितलं. जेव्हा समुद्राची निर्मिती झाली, तुम्हीच मला म्हणाले की बिलकुल पसरायचं नाही, बरं मी सांगितल्याशिवाय पसरायचं नाही. आणि मी पसरायला सांगता आणि मला आटायला सांगता. हे कसं काय पृथ्वीचं चक्र चालणार आहे? अरे राम म्हणाले, मी विसरलोच तुला सांगितलंय. म्हणजे विसरलो ही सांगण्याची लीला अशासाठी आहे की पंचमहाभूतांच्या वर आहे तो. त्यांनी सांगितलं तर ते करतील. त्यांनी सांगितलं तर समुद्र सगळीकडे पसरेल आणि त्यांनी सांगितलं तर चुपचाप एका ठिकाणी राहील. मग ह्या सगळ्या गोष्टी करणारा, या गोष्टी नाही आहेत साध्या. प्रत्यक्षामध्ये 55 फुटाची लाट आली तर किती लोक मेले. अशा जर त्यांनी सततच सोडायच्या ठरवल्या तर काय होईल? म्हणून तो पंचमहाभूतांमध्ये तो आहे. वायूमध्ये तो आहे, म्हणून वायूला सुद्धा नमस्कार करावा, पृथ्वीला सुद्धा नमस्कार करावा, पाण्याला तर करावाच करावा, अग्नीला दुरून करावा. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये जर तो आहे तर निदान ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर ठिकठिकाणी ते जाणवतं ना. मग असं पंचमहाभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत. पण पंचभूतांच्या पुढे आहे. पंकी आकाश अलिप्त असोनी जैसे. आता आकाश आहे, आकाश अलिप्त आहे की नाही? अधांतरी हे डुले नभांगण, अधांतरी आहे की नाही? दिसतंय, पण तरी सुद्धा त्यांनी म्हटलं अलिप्त आहे. अलिप्तपणे आकाश, तसा आकाशाचा गुण आपण घ्यायला पाहिजे. अलिप्त राहायला पाहिजे. सगळ्यांना सांभाळतोय, सगळ्यांना आकार छत्र देतोय, तरी सुद्धा तो अलिप्त आहे. मग असा तो आहे. आणि त्याला आकाश जसं अलिप्त कसं राहू शकतं? आपण आकाश पाळण्यामध्ये बसतो. आकाश पाळण्यामध्ये बसल्यानंतर वर गेल्यानंतर असं वाटतं हा जर चालवण्याने जर बंद केलं तर आपण लाईन गेली तर पडून जाऊ, जिथे आहे तिथेच राहू. पण असं कधी झालं आहे का कोणाचं की कोणीतरी असं मध्येच अडकलं आहे, मध्ये काहीतरी झालं आहे? असं कधीच होत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, अलिप्त जो आहे तो करून सवरून अलिप्त राहणे, हा निर्लेपत्व गुण तर सगळ्यात मोठा भगवंताचा आपण धरायला पाहिजे की तो आवडला पाहिजे. आपल्याला कोणी दुःख सांगितलं, आपल्याला कोणी सुख सांगितलं, आपल्याला कोणतं सुख झालं तर आनंद गगनात मावत नाही. आणि त्यांना जर एखादा भक्त मिळाला त्याचाही आनंद गगनात मावत नाही. पण सर्वसाधारणपणे तो अलिप्त राहतो भक्तांच्या व्यतिरिक्त. भक्तांचे सगळे गुण तो ऐकतो आणि पाहतो आणि तो जवळ धावून येतो. बाकी सगळ्या गोष्टींना तो अलिप्ततेने बघतो. पंढरीच्या विठोबाला असं वाटतं किती वेळ विचारायला त्रास होत असेल, आपले सगळे दुःख ऐकून कधीही दुःख न सांगणारा गेला तर त्याला आनंद होत असेल की आज माझा भक्त आला की जो मला दुःख सांगेल. अरे काही सांगायची गरज आहे का? मला सगळं समजतं, पण मी अलिप्त राहतो, मी दाखवतो. बॉडी लँग्वेजच माझी अशी आहे. समजून घ्यायचं असेल तर सूक्ष्मात जावं लागेल तुम्हाला. सूक्ष्मात जाऊन जर तुम्ही माझ्याकडे बघितलं तर मी तुमच्यासाठी किती झटतो हे तुम्हाला दिसेल. सूक्ष्मात नसा स्थूलात विचार केला तर मी आपला कमरेवर हात आणि विटेवर उभाच तुम्हाला दिसेल. असा भक्त आल्यावर त्याला आनंद होतो आणि मग त्याच्या आणि आपल्या डोळ्यात पाणी येतं. असा एखादा भक्त मग त्याला पकडून अलिप्त आहे तो आकाशाचा गुण आहे. सगळ्यांकडे बघ, कोणत्या गोष्टी झाकल्या गेल्या आहेत आकाशापासून, कोणत्या गोष्टी झाकल्या गेल्या त्या सूक्ष्मापासून. जो आपल्यामध्ये तो जर नसता तर सातारकर म्हणायचे, हा जर नसता तर आमच्या घरासमोर लाईन लागली असती, निघून गेले असते लोक घेऊन आपल्याला आणि जाळून टाकलं असतं. म्हणजे तो आहे याचं अस्तित्वाची जाणीवच आपल्याला नाही म्हणायचे. आणि ते तसे वागले, बोलण्यातही नाही. ते काय गोड बोलायचे. असोनी जैसे ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुजावया देणे घेणे परी दृष्टांती साहित्य पडे विचारिता आकाश. आता आकाशाची उपमा आहे. आकाशाची उपमा एवढी जरी समजायचा प्रयत्न केला, अनंत, असीम, अमर्याद आणि तरी अलिप्त.
असं जे आहे ब्रह्माचं दृष्टांत गडे बुजावया देणेगडे. ब्रह्माचा दृष्टांत समजण्यासाठी काहीतरी तर द्यावं लागेल. आता खरंच असं वाटायला लागलं की काय आहे तिकडे ते पाहूनच यावं एकदा. इतके वेळा त्याच्या मागे चाललो आहे, त्यांना उपमाच सापडत नाही आहे कशाच्या. काय करावं, आपणच जाऊन बघून यावं सरळ आता. त्याच्याशिवाय पर्याय नाही. समर्थना म्हणायचं आम्हालाच घेऊन चला आता तिथे काय आहे. आणि ते म्हणतील तुम्ही सुद्धा चूप होणार आहे. मग तुझी जी बडबड चालली आहे ती सुद्धा शांत होणार आहे. कारण अनुर्वाच्य समासामध्ये त्यांनी सांगितलंय खरं जे बघतील ते चूप होतील. जोपर्यंत आपली बडबड सुरू आहे तोपर्यंत आपल्याला काही सांभाळ, पण तरी आनंद आहे. पृथ्वीवरती आनंद आहे म्हणतात ना, सगळ्या देवांना ह्या गोष्टी नाही समजल्याचाही सुद्धा आनंद आहे. काहीच समजत नाही पण ते काहीतरी वेगळं आहे. म्हणून सोलीव सुख आपण पहिल्या 2-3 समासातच वाचलाय. चला घेऊन मला आता तिथे असं म्हणण्यापेक्षा इथेच तो आनंद आहे असं समजून आनंदाने बुजावया देणेकडे परी दृष्टांती साहित्य पडे विचारता आकाश. साहित्य पाहिजे काहीतरी समजून घेण्यासाठी. पदार्थाच्याशिवाय बुद्धीला पटत नाही. मग त्या बुद्धीमधला त्या पदार्थांचा मधलं एक आकाश हे तत्व, आकाश हे तत्व घेतलं तर त्या आकाश निर्लेप आहे. सगळ्यांना सारखं आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना सारख्या आहेत. कोणाला काही कमी आणि कोणाला काही जास्त दिलं आहे. फक्त प्रारब्धाप्रमाणे सुख दुःख दिलं आहे. बाकी ही वस्तू याला आणि ती वस्तू त्याला, म्हणजे पंचमहाभूतांमधली, की देहामध्ये हे काही कमी आहे, बुद्धीमध्ये हे काही कमी, असं काही त्यांनी केलेलं नाही. तो अलिप्त आहे. खम ब्रह्म ऐसी श्रुती. म्हणून खम ब्रह्म म्हणतात आकाशाचं तत्व. खम ब्रह्म अशी श्रुती सांगते. गगन सदृश ते स्मृती. स्मृती गगन सदृश. गगन सदृश ती स्मृती. म्हणून ब्रह्माचं दृष्टांती आकाश घडे. म्हणून ब्रह्माला आकाशाची तुलना दिल्या जाते. कारण शेवटी विचार करून 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 किती करायचा, तर आकाशा एवढा, आभाळा एवढा निर्लेप विचार करायचा. काळीमा नसता पितळ मग ते सोन्याची केवळ. काळीमा नाही आहे असं जर पितळ असेल तर ते सोनंच आहे. काळीमा नाही असं पितळ सोनं आहे म्हणतात. काळीमा नसेल ते सोनं, म्हणजे कुठेच काळीमा नाही ते सोनंच आहे. इथे सगळंच आहे म्हणजे ते सोनंच आहे. शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म. शून्यत्व नसता हे जे आकाश ब्रह्म दिसतंय ते सुद्धा काळीमा नसलेलं निर्विकल्प निराकार एकच भाग घेतलाय फक्त आकाश. खम ब्रह्म अशी स्मृती म्हणते की आकाशाकडे बघितलं जसं पितळेमध्ये काय म्हणलं त्यांनी, काळीमा जर नसेल पितळेमध्ये तर ते सोनं असतं, तसं काहीही काळीमा नसल्यामुळे आकाश म्हणजे ब्रह्मच आहे. खम ब्रह्म जय जय रघुवीर. असं आकाश म्हणजेच ब्रह्म. उगवणारा सूर्य म्हणजे ब्रह्म, उगवणारा चंद्र म्हणजे ब्रह्म. त्याच्या कला, त्याच्या रोहिणी नक्षत्रामध्ये कृष्णांचा जन्म, आता उगच आठवत आहे ते कृष्णावतारा. जर ते रोहिणी नक्षत्र त्याचं सगळ्यात लाडकं नक्षत्र आहे म्हणे, ते सुद्धा ब्रह्म. त्या दृष्टीत त्याचा हात धरून जर गेलो तर मग ते म्हणतात की ते काळीमा नसलेलं जसं पितळ सोनं असतं तसं हे ब्रह्म आहे. आणि आपल्या डोळ्यांनी आता खरंच आभाळ तरी पूर्ण दिसतं का? बोलताच येत नाही काही याच्यावर. पूर्ण आभाळ तरी कुठे दिसतंय? पण खोलात गेलं, जेव्हा विमानात बसतो ते आभाळ तर संपतच नाही. पाण्यात बसलं तर पाणी तर संपतच नाही. पण ते आकाशासारखं ब्रह्म ते खम ब्रह्म आहे. म्हणजे दिसणारं, डोळ्यांनी दिसणारं. त्याच्यावरती विचार करा किती भयंकर आहे ते मोठं. भयंकर नाही शब्द वापरणार, किती असीम आहे, किती अमर्याद आहे, संपू नाही शकत. ह्यांनी भौतिकशास्त्रवाल्यांनी जेव्हा त्यांचं रॉकेट पाठवलं, किती ऊर्जा लावावी लागली तेव्हा ते आकाशाच्या बाहेर गेलं. आणि आकाशाच्या बाहेर गेल्यावर पोकळीत त्यांना कुठे राहता येत आहे, आणि तिथे सुद्धा तो आहे. अशा प्रकारचा जर विचार केला तर खम ब्रह्म ऐसी श्रुती. म्हणून ब्रह्म जैसे गगन. म्हणून ब्रह्म जसं गगनासारखं आहे आणि माया जैसे पवन. आता माया पवन आहे. पवन म्हणजे वायूला माया म्हटलं. आढळे परिदर्शन नव्हे त्याचे श्रीराम. दिसतंय पण दर्शन नाही, जाणवतंय पण दर्शन नाही. अरे किती सुंदर उपमा आहे. जाणवते हवा पण कोणाला हवा डोळ्यांनी दिसत नाही. दिसतंय आकाश पण काही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. वायूचा स्पर्श जाणवतोय पण वायू दिसत नाही. अशी ही असं हे आढळे परिदर्शन नव्हे त्याचे. आढळे आहे ती, अस्तित्व नाही, नाकारत नाही त्याचं. आपण तरी नाकारत नाही, महाभूतांचं अस्तित्व नाकारत नाही. पण ती जाणवते पण दिसते कुठे डोळ्यांनी. मग दिसली नाही म्हणजे ती नाही का? तर ती म्हणजे ब्रह्म आहे. शब्दसृष्टीची रचना अशी ओंकाराची प्रणवाची जी रचना आहे, होत जाता क्षणक्षणा परंतु ते स्थिराविना वायूची ऐसी. वायूच्या सारखी अस्थिर रचना म्हणजे कितीही खोल गेलो. आज मी सांगितलं 2 पेज लिहिलंय. ओम आणि E = MC² जे
काशीच्या ज्योतिषाचार्यांनी सांगितलं, ते लिहून घेतलं, पण संपत नाही ना. ते म्हणतात आहे की शब्दसृष्टीची रचना, ही जी शब्दांची रचना आहे ती रचना होत जाता क्षणक्षणा प्रगल्भ होत जाते, प्रगल्भ होत जाते. इथे तरी दृष्टीने बघितलं नाही, शब्द संपतायत. शब्दसृष्टीची रचना प्रगल्भ होत जाते, पण शेवटी शब्द संपतात आहे. कारण की आता मी आभाळाचं चिंतन आभाळावर बोलू शकत नाही, वायूवर बोलू शकत नाही. शब्द संपतात आहे. जसा अनुर्वाच्य समास आहे, क्षणक्षणा होत जाते, परंतु ते स्थिरावेना वायू तैसे. आणि जसा वायू स्थिर नाही तशी अस्थिर अशी ती रचना होते. असो ऐसी माया माईक, अशी ही माया जी माईक आहे बुद्धी. हे शब्द जे दिसत आहेत, ओंकार प्रणवाबद्दल बोलत नाही याचं मत. ओंकार आणि प्रणवाबद्दल जर बोलायचं असेल ते डमरूच्या नादातून ते 28-29 नाद निघाले, ते नाही बोलत आहे. शब्दांची जी उत्पत्ती झाली त्या उत्पत्तीला माईक आहे. ते सगळं माईक आहे. म्हणजे किती मोठं ज्ञान, किती मोठी समज आणि किती मोठी प्रगल्भ बुद्धी, तरी ती सुद्धा स्थिर होऊ शकत नाही एका गोष्टीवर. म्हणजे स्थिरही जरी झाली तर मग बोलायचं नाही, बोलणं बंद, शब्द संपले. शब्दसृष्टीची रचना या पंचमहाभूतांवरती शक्य नाही. असा नंतर पृथ्वी असो माईक शाश्वत ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापून आहे. तसं पाहिलं तर अनेकाला व्यापून आहे. माया अनेकाला व्यापून आहे, ती तर आहेच. अनंताचा जेव्हा विचार करतो ब्रह्मांडातल्या, त्यामध्ये मायाच आहे भरलेली. मायेचं कवच बाजूला झाल्याशिवाय ब्रह्म दिसतच नाही. दिसत तसंही नाही. वायू दिसत नाही, आकाश दिसत नाही, पृथ्वी दिसते, जल दिसतं, पण जलाची असीमता दिसत नाही. तसं माया सुद्धा दिसत नाही. ती आहे, दिसत नाही, पण जाणवते. म्हणजे त्याच्या अंमलाखाली आपण राहतो. ती पृथ्वीशी भेदून आहे. नंतर परिते ब्रह्म कठीण नव्हे. पृथ्वीला भेदून जाणारी माया, पण ते ब्रह्म कठीण नाही. असं भेदून जाणारं ब्रह्म, पण ते कठीण नाही आहे, अतिशय कोमल आहे, अतिशय मृदू आहे. आता कशाबद्दल चर्चा चालली आहे ही? जे दिसत नाही, जे आम्ही पाहिलं नाही, ज्याची आम्ही कल्पना केली नाही, त्याच्याबद्दल बोलतायत. त्यामुळे स्थिर बुद्धी करून ते समजून घेण्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. आपण बघितलेलं नाही. ब्रह्म कठीण नाही, मृदू आहे. ब्रह्म कठीण नव्हे, मृदू आहे. आम्ही म्हणतो लक्ष देत नाही. ब्रह्म काहीच करत नाही. साधा विठोबा, पंढरपूरचा विठोबा आमच्याकडे घरातला विठोबाही लक्ष देत नाही. मग असं जर वाटलं तर तो कठीण नाही आहे म्हणतात. ते ब्रह्मस्वरूप जे आहे ते कठीण नाही आहे. म्हणजे ते कठीण वाटतं, हे मायेचा प्रभाव आहे. जय जय रघुवीर समर्थ. असं चिंतन आहे या ठिकाणी. पृथ्वीचे भेदून आहे. बोला. ठीक आहे, बरोबर आहे. बोला ना. नाही, ठीक आहे. चला समजलं. अच्छा, समजलं म्हणून. हा पृथ्वीचे भेदून आहे. मग इतका भेदणारा, जाणवत नव्हता आतापर्यंत, जाणवत नव्हता, पण जाणवतो. म्हणजे हवा जाणवली की हवा आहे हे जाणवतं. तसं भगवंत जाणवला की आहे हे जाणवतं, आहे अस्तित्व त्याचं जाणवतं. म्हणून ते कठीण नाही म्हणतात आहे. समजायला कठीण असेल, पण ते कठीण नाही, ते मृदू आहे. नाही तर आपणच स्वतः एखाद्या देवाजवळ गेलो आणि त्यांनी जर आपल्यासाठी काही केलं नाही तर आपण काय म्हणतो? कठीण आहे, लक्ष देत नाही, दोष देतो भगवंताला. हे तर दोष देण्याची पायरी खूप संपली आपली म्हणून. नाही तर प्रत्येक वेळी एखादी गोष्ट मनात हाच असा आहे, देव तर काही करतच नाही, देवाने चांगलं केलं तितकं बोलत नाही, देव तर काही करत नाही. म्हणजे सतत त्याला कठीण करून ठेवलं आहे. प्रत्यक्षात ते अतिशय मृदू आहे. हे ब्रह्मतत्व अतिशय मृदू आहे. दुजी उपमा न साहे तया मृदुत्वासी. कोणती उपमा देऊ? त्यांचा उपमा देऊ शकत नाही. त्याला उपमा देऊ शकत नाही. अनुपमेय, ते अनुपमेय असं तत्व आहे. आता याच्यावरती काय चर्चा करणार? जे वाटलं आतापर्यंत, जे वाटलं कठीण आहे, जे वाटलं दोष देण्यासारखं आहे, जे वाटलं ते माझं नाही आहे, आणि ते चराचरात आहे तर माझं का नसेल? इतके काही पापी आहे आपण? इतके पापी आहे की जे सगळ्यांमध्ये असून माझ्यामध्ये नाही? म्हणजे आहे. मग आता एकदा त्या साधूसारखं वाटलं की आमच्यामध्ये आहे तर इतरांमध्ये नाही? करा चर्चा. आमच्यामध्ये आहे हे माहीत नव्हतं म्हणून दोष दिला. नंतर आमच्यामध्ये आहे म्हणजे फक्त माझ्यात आहे म्हटलं, इतरांना पुन्हा दोष दिला. आता त्यांनी सांगितलं सगळीकडेच आहे आणि तरी तर दिसत नाही. ते अगदी निश्चळ आहे
ते निराकार आहे, मग आम्हाला काय उपयोग आहे त्याचा? कोणतीही उपमा त्याला देता येत नाही म्हणतात ते. कोणत्याही प्रकारची उपमा देता येत नाही त्याला. जसं त्यांनी सांगितलं, काळीमा नसता पितळ सोनच असतं. त्याला काळीमाच नाही कोणत्या प्रकारचा. ते आपलंच आहे, आपण त्याचेच आहोत हे निश्चित आहे. जे दिसत नाही ती गोष्ट तो करतो, जे जाणवत नाही एकदा का जाणवलं की तो काय करतो हे समजतं. असं भगवंताच्या बाबतीत जर घडत असेल तर ब्रह्माचं तेच लक्षण आहे असं समर्थ सांगतात. आपण भगवंताच्या, कारण आपली बुद्धीच नाही तेवढी. आपली बुद्धी भक्ताची जर केली थोडीफार, तर आपण विठोबाकडे बघूनच आपलं गाराणं गाऊ की अरे विठोबा, तू ते पंढरपुरात आली तेव्हाही माझ्यासाठी काही केलं नाही, आमच्या घरी आणून ठेवलं तरी काही केलं, असं जर म्हटलं तर विठोबा निष्ठल आहे पण तो मृदू आहे असं समर्थ सांगताय. मग तेच ब्रह्माचं स्वरूप आहे. आता ब्रह्माचं स्वरूप आपण सगुण रूपामध्ये विठ्ठलाला बघतो, तेच ब्रह्माचं स्वरूप आता आपण आकाशाकडे बघतो, तेच ब्रह्माचं स्वरूप सूर्य चंद्रामध्ये बघतो, आणि मग समुद्रामध्ये बघतो, मग प्राण्यांमध्येही बघतो, सगळ्यांमध्ये बघतो. मग ते ब्रह्म सगळ्यांमध्ये आहे, आणि एवढं करून पंचमहाभूतांमध्ये सुद्धा आहे, आणि पंचमहाभूतांच्या परे आहे, म्हणजेच ब्रह्मांडा पलीकडे आहे. आणि ब्रह्मांडाच्या पलीकडे आपल्याला त्याच्या मृदुत्वानेच जाता येतं. तो कठीण आहे म्हटलं तर आपल्याला तो नेणार नाही. असं अगदी प्रगल्भ चिंतन, शब्द जरी माझे चुकत असतील तरी चिंतन असं झालं पाहिजे. मग पृथ्वीशी भेदून पाहे परी ते कठीण नव्हे, ह्याच्यावरच अंडरलाईन करून ठेवायची. आपण त्याला कठीण ठरवलं. जन्मापासून म्हणतोय, वयाच्या 3-4 वर्षापासून प्रत्येकजण देवाला दोष देणं शिकलेला आहे. तरी आपल्या घरात उपासना आहे, तरी आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी आहे, म्हणून आपण आस्तिक आहोत. आणि आस्तिक असल्यामुळे भीती वाटते दोष देताना. पण एखादी घटना घडली की त्यांनीच केलं. तो तसा करत नाही, तो अतिशय मृदू आहे. अरे तो सांभाळतो आहे सगळ्यांना. तुम्ही नसताना सुद्धा अवतार घेऊन त्यांनी सगळ्या पृथ्वीला सांभाळलाय, तर तुला का नाही सांभाळणार? तू एवढी का पापी नाही आहे? जर वाल्मिकीला वाल्याला सांभाळलं तर आपल्याला का नाही सांभाळणार? असा विचार केला तर ते मृदू होत जातं. अंतःकरण शुद्ध झालं की ती मृदूता येते, आणि तो मृदूच आहे. तो होता आहे आणि मृदूच होता आहे ना. फक्त त्याला जगाचा कारभार चालवावा लागतो. ते सगळं निश्चल प्रमाणे त्याला बघावं लागतं. हे खरंच आपल्याला सुद्धा शक्य नाही आहे. कोणाचं दुःख, आपल्या प्रिय भक्ताचं दुःख बघणं इतकी सोपी गोष्ट नाही, पण तो बघतो डोळ्यात पाणी न आणता. ही मृदुता आहे त्याची. असा हे ब्रह्म आहे. मी ब्रह्माबद्दल बोलता बोलता सगुणात आपण येतो. अजून समर्थ सगुणात आलेले नाही. आता थांबावं लागेल. 9:57 झाले, थांबते. अतिशय गोड असं हे निरूपणाचं समर्थचरणी समर्पित करते. वायोहून ते गगन अत्यंतचे मृदू जाणं, गगनाहून मृदू पूर्ण ब्रह्म जाणावे श्रीराम. वज्रास असे भेदिले परी मृदुत्व नाही गेले, उपमे रहित संचले कठीण ना मृद श्रीराम. पैसे पृथ्वीमध्ये व्यापून असे पृथ्वी नासे ते नासे, ते न नासे. का चालत नाही आपलं? जळ शोषे न शोषे, जळी असोनी श्रीराम. तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना, परब्रह्म ते श्रीराम. बापरे, अग्नीमध्ये आहे पण संपत नाही. अग्नी संपला असं वाटतं, म्हणजे देह संपला असं वाटतं. महाराज सापडल्यास आपला देह संपला असं वाटतं पण संपत नाही. या नोटवरती अतिशय गोड असं निरूपण समर्थांच्या चरणी समर्पित करावं. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतर्बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, असहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक कुणेसी, बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पावे, सावकास विवर्ता विशेषा विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तळपाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वाची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमू नये, भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे.
सरळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदिभाव्यं हेयाहे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वलदुष्टं ऋषिरूपं प्राणापानो निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा हित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटम् मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम् भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं निमशेषासुरधावम् त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानेरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीयम् को वाज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादि मत्सेवाकं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतस्या सीताकान्तस्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. गर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.